एक मोठी बातमी आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंबाबत एक गौप्यस्फोट केलाय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं चव्हाण म्हणालेत। मुंडे अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्याचा दावा चव्हाणांनी केलाय। मनमोहन सिंगांच्या भूमिकेने प्रवेश रखडला होता असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। सोनिया गांधींनी प्रवेशाला परवानगी देखील दिली होती असं म्हणत चव्हाणांनी हा दावा केलाय। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली। त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथं। मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल का माहीत नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं। ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये। त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं। रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली। आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर होते, पण अत्यंत अस्वस्थ होते। काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही मी, पण ते म्हटले मला ही दोघं मला निवडून देणार नाहीत, कोण नागपूरवाले, म्हणून म्हटलं मला काहीतरी पद द्या। तर मी म्हटलं ठीक आहे। मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो। हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट झालं। मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो। तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल। पंतप्रधानांना बोलवलं, म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं। म्हटलं हो नाही, मी मॅडमला विचारले, पण तुम्हाला विचारायचं चूकच झाली राहिली। तर म्हणले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही। पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले, मला डोक्याला मी हात लावला, म्हटलं काय किती मोठी चूक झाली। आणि मग नंतर आलो, म्हटलं आता काय मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे होतं ना, माझी मोठी चूक झाली। शेवटी मंत्रिमंडळ करायचा अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली, ठीक आहे, पण शेवटी मंत्रिमंडळ ते करतात। मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार। त्यामुळे राजकीय गौप्यस्फोट चव्हाणांकडनं करण्यात आलाय आणि पृथ्वीराज चव्हाण बरेच वोकल झाल्याचे आता पाहायला मिळतात। कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडेंबाबत हा गौप्यस्फोट केलाय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं चव्हाण म्हणाले। मुंडे अहमद पटेल यांच्यात या गुप्त बैठका देखील झाल्याचा दावा करण्यात आला। मनमोहन सिंगांच्या भूमिकेनं प्रवेश रखडल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले।